माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 40 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री प्रतिक्रियेत गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कैका वृक्षधारा काष्टशुष्का विचित्र ऐकपा कानगा पोरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्यू कोत्रू नामतया नरहरी येऊनिया श्री गुरुमूर्तीशी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र ओंक्षी कर संपुट सोडून या. जय जया गुरुमूर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मनी संसारी ऋता झालो दगडापरी निंदा करीती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामिया वाचिला वेद यजूषका निंदा करीती माते लोका ब्रह्मार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणूनिया प्रातकाळी उठणी लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मज आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्वेजेन श्री गुरुमणती द्विजासी पूर्व जन्मे महादोषासी केले होते बहुंशी म्हणून कुष्टी झाला असे तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे ही तुके अवसरी काष्टे औदुंबरी सूक्ष्म होते वर्षचारी घेऊन आले सर्पणासी तो देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरूप देते एक भावे करुणी चित्ती घे गा काष्ट झटकरी काष्ट घेऊन संगमासी करीत जावे भावेसी संगमनात पूर्व दिशी भीमा तेरी रोवी गपा तू जाऊन संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वत पुनरपि जावे स्नानासी हाती धरुणी कलश धोणी आणि उदकत क्षणे सूक्ष्म काष्टा वेळ तिने स्नान पण करी मनोभावे जया दिवशी काष्टासी पर्ण येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमा तिने संगमेश्वरासी समोरी रोहिता झाले दिजवरी जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरूप देती आचरित से एकचित्ती भक्तिभावे करोनिया येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टाशी दोन्ही कृश भरून निघाली वेळोवेळी देखुणी म्हणत सकळही जन तया विप्रा बोलावून सांगता विवंचन श्री गुरु निरोपण लक्षणा नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिदले काष्ट पापा वाया कष्ट करीत असे गापा तू ती श्री गुरुने निरोपिले ऐकून तयाचे वचन विप्रवर करीना म्हणा प्रवाके मज काम धेनु अन्यथा केवी होईल माझे मने निर्धारू असत्य नव्हे वाक्य करू गुरु प्राणवेची न सचारू चरू गुरुवाके मज मगणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीशी सांगती शिष्य प्रियेसी स्वामींनी निरोपिले द्विजाशी कुष्ट शुष्क काष्टा भजी प्रो म्हणून केती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया का कष्टसी का मूर्खपणे म्हणून निर्धार करुणी मानसी सेवा करीतो काष्टासी झाले 7 उपवासी उदकमुखी घेत नाही ऐकुणी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण तैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषिकेशासी स्कंद प्राणे प्रियेसा सूत म्हणे ऋषेश्वरासी गुरुभक्ती ऐसे विशेषी तारावया संसारासी अनेक नाही पदार्थ अयोग्यत्वा ज्ञानवंत म्हणून न पाहावा अंत गुरुत्रिमूर्ती म्हणे धात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे ज्या पासी सर्वधर्म सारथ्यासी संध्याना धरावा मानसी एकचिते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात ते नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्त्रासी राजपुत्र कृष्णाकांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमणीया प्रियेसा श्रमणीया शबरदूत हिंडत होता राणात देखत झाला वचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले अचुलवणी म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसूता माझे म्हणे ऐसे आता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले प्रियेसा राजपुत्रा म्हणे त्यासी त्याचे पाप पाषाण लिंग घरासी पूजा करावी सुचीशी पत्रपुष्पे अर्चनिया तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजार म्हणून म्हणे निर्धारे नाना परी पुष्पजाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूप दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्मदान भस्म असेले जे स्मशाने आणावे तो प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमणे प्रसाद आपण भक्षावा येणे परी राजकुमारू तया शबराज आलाद गुरु विश्वास केला निर्धारू
शबरे आपले म्हणात. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्मन मिळेची. हिंडणे पाहे गावोगावी चिता भस्मन मिळे काही. येणे परी सात गावी हिंडणे आला तो घरासी. हिंडणे पाहे गावोगावी चिता भस्मन मिळे येणे परी सात गावी चिंता बहु शबरासी पिसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तेसी प्राणपला तेजन म्हणे. चल चिंता बहु शबरासी पुसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपला तेजेन म्हणे. जैसे गुरुने निरोप येले तैसे नैवेदा पायी दिले. नाही तरी ऋता झाले शिवपूजना प्रियेसा. ऐकोणी पतीचे वचन बोले शबरी हासन. चिंता करिता किंकारण चिता भस्म देन मे. मज घालून गृहात अग्निलावा तुम्ही त्वरित काष्ट्यासाठी भोवत दोहन होईल आपणासी. त्याची भस्मेश्वरासी उपरावे तुम्ही हर्षी परवंगन करावा ब्रह्मसी. संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीरासी नाथ असे प्रियसी. ऐसे कार्य कारणासी देहापुला समर्पिन. ऐकुणी स्त्रियेचे वचन शबर झाला केले किन्ना. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे. ऐकुणी पतीचे वचन विनत असे ती अंगना. कैसे तुम्हासे ज्ञान मीच्या मोहे बोलत अस. संदेह सोडणे आपणासी दहन करी वेगेसी. आपण होणे संतोषी निरोप देते प्रियेसा. ऐसे नाना प्रियपतीसी बोधी शबरी प्रियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता. संतोष होणे तो शबर बांधिता झाला घराचे द्वार. अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर. दहन झाले शबरीशी भस्म घेतले प्रियेसी. पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिला उदारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुंसी. स्त्रियेसी वदिले म्हणून येसी स्मरण नाही तयासी. नित्यपूजा करुण प्रसाराती घेऊन आपुले श्रेयस बोलावून देत होता शबर तो. तया दिवशी तेने परी आपले श्रेयते पाचारी. कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला प्रियेसे. तेची शबरी येऊनी विठेली अश्वदणी. घेतला नैवेद्य मागोनी घेऊन गेली घरात. बोलावणी श्रेयसी शबर पुसतसे तियेसी. दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी आठवणपणा हाय एसी. अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण झाले देखा. महाशिते पीडित आपण होते निद्रित. तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणत असे. हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शुल्पाणी. ऐसे म्हणतात तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठेला. नमन करीत लोटांगणी धावणी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शुल्पाणी मागावर म्हणत असे. य सौख्ये संसारी राज्य दिले धुरंधरी. गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास. म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगत झाले प्रियेसी. विश्वासे करुणे द्विजहर्षी सूक्ष्म काष्ट सेवित असे. जैसा भाव तैशी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपा निधी सहज निघाले संगमासी. जावणी करीती अनुष्ठाना पाहया येती त्या ब्राह्मणा. देखुनी त्याचे अंतकरणा प्रसन्न झाले ते वेळी. हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ. उचलण्या करकमळे घालिती उदक काष्टासी. तत्क्षणी काष्टासी पलव आले प्रियेसी. औदुंबर वृक्षे एसी दिसतसे समजताती. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता. तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र. विप्र दिसे सुवर्णदेही नर. गेले कुष्ठ तत्काळे मग निघाले मठासी. समस्त शिष्य द्विजा सारसी. ग्राम लोक आनंदेसी घेऊन येती आरतीया. तया विप्रा बोलावणी श्री गुरु म्हणती संतोषोनी. कन्या पुत्र धन गोधणी तुझी संतती वाढेल. तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेविले निर्धार. समस्त शिष्यामध्ये थोर तुझी आमचा भक्तदान. जैसे श्री गुरुनी निरोप येले तया परी त्यासी झाले. म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सूक्ष्मकाष्ठ संजीवनम नाम ४० अध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या ७७.